नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 5 EVS पार्ट 1 मधील 5th चॅप्टर 5 फॅमिली व्हॅल्यू यावरील एक्सरसाइज पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर चॅप्टर 5 फॅमिली व्हॅल्यू म्हणजेच 5 नंबरचा जो पाठ आहे तो आहे कुटुंबातील मूल्य। यावरील आपल्याला स्वाध्याय पाहायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। क्वेश्चन 1, फिल इन द ब्लँक्स। रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। त्यामध्ये ए आहे हॉनेस्टी इज युअर रिकामी जागा, म्हणजेच प्रामाणिकपणा ही आपली रिकामी जागा असते, तर तिथं इन स्ट्रेंथ। नंतर बी एव्हरीवन नीड्स रिकामी जागा म्हणजेच फिल इन द ब्लँक्स इन पब्लिक लाईफ, म्हणजे सामाजिक जीवनात सर्वांना रिकामी जागा गरज असते। तर आन्सर आहे आपलं कोऑपरेशन। नंतर सी टॉलरन्स हॅज अ स्पेशल सिग्निफिकन्स इन युअर कंट्री। नंतर बाय डेव्हलपिंग अ सेन्स ऑफ इक्वॅलिटी एव्हरीवन गेट्स टू। नंतर बघा लर्न क्वेश्चन 2 इन आन्सर इज वन लाईन, म्हणजे पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। त्यामध्ये पहिला आहे ए हू शुड मेक डिसिजन रिगार्डिंग चेंजेस इन युअर एन्व्हायरमेंट, म्हणजेच परिसरातील बदलाविषयीचे निर्णय कोणी घ्यायचे असतात। तर पहा आन्सर एव्हरीवन शुड मेक डिसिजन रिगार्डिंग युअर एन्व्हायरमेंट। सेकंड बी व्हॉट इज टॉलरन्स। तर आन्सर आहे म्हणजे सहिष्णुता म्हणजे काय। तर आन्सर रिस्पेक्टिंग ओपिनियन विच आर डिफरंट फ्रॉम अवर ओन इज कॉल्ड टॉलरन्स। सी बघा व्हॉट इज जेंडर इक्वॅलिटी, म्हणजे स्त्री पुरुष समानता म्हणजे काय। आन्सर कन्सिडरिंग बॉय अँड गर्ल टू बी इक्वल विदाउट डिस्क्रिमिनेशन इज कॉल्ड जेंडर इक्वॅलिटी। डी व्हॉट आर द कॉमन नीड ऑफ मेन अँड वुमेन। तर स्त्री पुरुषांच्या समानता गरजा कोणत्या। तर आन्सर फूड, क्लॉथिंग, शेल्टर, हेल्थ अँड एज्युकेशन आर द कॉमन नीड्स ऑफ मेन अँड वुमेन। क्वेश्चन 3 आन्सर इज शॉर्ट। पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। ए हाऊ डू यू टेक पार्ट इन द डिसिजन मेकिंग प्रोसेस इन द फॅमिली। आन्सर I get opportunity to say my view. The subject is thoroughly discussed by every member of my family. The decision is taken after consulting everyone. How do you develop a sense of tolerance? सहिष्णुतेची भावना कशी निर्माण होते। Whenever there are disagreements, you must try to understand the point of view of others instead of considering that only your point of view is correct. This way we develop a sense of tolerance. अशा प्रकारे आपला चॅप्टर 5 होता, त्यावरील आपण स्वाध्याय पाहिला। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील।